मार्केटमध्ये वाटाणा थोडा स्वस्त झाला की आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या, कटलेट किंवा वाटाण्याची भाजी असो, खूप वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. घरामध्ये रोज म्हटलं तरी वाटाणा अवेलेबल असतो. मग त्यापासून रोज काय करावं हे प्रत्येकाला पडलेला प्रश्न. तर आज मी तुम्हाला वाटाण्याची एक खूप छान रेसिपी दाखवणार आहे. नेहमीचे तेच तेच कटलेट, पुऱ्या, पराठे आणि भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा, सगळ्यांनाच खूप आवडेल. या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी इथे लागणार आहेत वाटाणे. आता पहा, काय होतं बऱ्याचदा आपण ना भरपूर प्रमाणामध्ये वाटाणा आणतो आणि मग तो असा साफ करून फ्रीजमध्ये ठेवतो, तर बऱ्याचदा त्याला मोड वगैरे येतात. आता हा वाटाणा रोज रोज किती ह्याचे कोणते कोणते पदार्थ करायचे असा प्रश्न पडतो. तर म्हटलं चला आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, जी की करायला खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट आहे, पोटभरीची आहे. तर पहा, या रेसिपीसाठी इथे मी वाटाणा घेतला आहे एक मोठी वाटी भरून. त्याचबरोबर 2 बटाटे घेतलेले आहेत. आता व्हिडिओत दाखवते आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या बटाट्याला चौकोन फोडींमध्ये सुद्धा कट करू शकता, पण मी अशा पद्धतीने छान उभा असा बटाटा कट केलेला आहे. लहान मुलांना बटाटा फार आवडतो आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी असतील तर ते अजूनच आवडीने खातात. त्यामुळे मी अशा पद्धतीने आता हा बटाटा कट करून घेतलेला आहे. तर आता आपण हा बटाटा या वाटाण्यामध्ये घालून घेऊया. पहा, आता आपल्याला हा वाटाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बटाटासुद्धा लाल पडणार नाही, यामुळे छान असा 2-3 पाण्याने बटाटासुद्धा धुवून घ्यायचा आणि त्यानंतरनं यामध्ये पाणी घालून हे साईडला असंच ठेवून द्यायचं. तर पहा, मी 2-3 पाण्याने ते धुवून घेतलं आणि पाणी घालून साईडला ठेवून दिलेले. आता त्यानंतरनं इथे मी काही जिन्नस घेतलेत. सगळ्यात आधी आपल्याला हिरवी मिरची घ्यायची. आता तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता त्यानुसार तुम्हाला इथे मिरचीचं प्रमाण ठरवायचं आहे. मिरचीची देठं मी काढून घेतलेली आहेत. सोबतच अद्रक घेतले अर्धा इंच. अद्रकसुद्धा आपल्याला छान असं कट करून घ्यायचे. पहा, असं पातळ खापांमध्येच मी हे अद्रक कट करून घेतले. सोबतच मी लसूण घेतलं आहे. लसूणसुद्धा आपण जरा चिरून घेऊया. पहा, अशा पद्धतीने. आता लसूण खूप बारीक वगैरे चिरायची गरज नाही आहे. खरं तर आपल्याला लसूण अद्रक मिक्सरला फिरवायचं आहे, त्यामुळे फक्त लवकर असं ते वाटलं जावं. अद्रकचे तुकडे बऱ्याचदा राहतात, त्यामुळे शक्यतो अद्रक आणि मिरची चिरूनच घ्या. आणि पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, इथे मिरच्या मी 3 वापरल्या आहेत, पण तुम्हाला कितपत तिखट आवडतं ना, त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त नक्की करू शकता. आता इथे मी खोबरं घेतले. खोबरं आपल्याला असं थोडं मोठ्या तुकड्यांमध्ये कट करायचे. पहा, जसं व्हिडिओ दाखवते ना मी, अगदी त्या पद्धतीने. खोबरं बारीक कापायचं नाही आहे, अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच आपल्याला हे खोबरं कट करून घ्यायचे. तर इथे मी घेतलेलं तेवढं सगळं खोबरं अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. असे छान मोठे मोठे काप आपल्याला खोबऱ्याचे करायचे. आता त्यानंतरनं एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि अद्रक घालून घ्यायचे. तर पहा, अशी मिरचीसुद्धा आपण जरा चिरून घेतली ना की ती लवकर वाटली जाते. आता आपण हे ऑन ऑफ मोडवरती व्यवस्थित वाटून घेऊया. अशी पेस्ट करायची नाही आहे. पहा, असं दरदरीतच आपल्याला हे वाटून घ्यायचे. आणि त्यानंतरनं हे जे मोठे मोठे खोबऱ्याचे तुकडे होते ना, ते घालायचे. आता हे सुद्धा ऑन ऑफ मोडवर असे दरदरीत वाटून घ्यायचे. जर तुम्ही खूप पातळ खोबरं चिरलत ना, तर ते असं खूप जाडसर राहणार नाही. त्यामुळे शक्यतो ना मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट करा, कारण आपल्याला या रेसिपीसाठी खोबरं जरा असं जाडसर वाटलेलं हवं आहे. तर पहा, आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही हा पदार्थ किती क्वांटिटीत करताय त्यानुसार तुम्हाला कांद्यांचं प्रमाण लागू शकतं. कांदे आपल्याला अशा पद्धतीने उभे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते. सीझन वाईजसुद्धा रेसिपीज असतात. त्याचबरोबर सणासुदीसाठी काय करू शकतो, टिफिनसाठी काय करू शकतो, लहान मुलांच्या टिफिनला काय द्यायचं, अशा भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर त्या सोप्या कशा करता येतील ते सुद्धा सांगत असते. त्यामुळे प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका. तर पहा, इथे मी 2 कांदे असे उभे कट करून घेतलेत. खूप पातळ वगैरे कट करायचे नाही आहेत, जाड कट केलेत तरीसुद्धा चालणार आहे. कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. तेलामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली गेली की त्यानंतरनं जिरं घालायचं. सोबतच मी इथे तमालपत्र घालून घेतले. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला फोडणी तयार करायची आहे.
त्यानंतरनं यामध्ये उभा कट केलेला कांदा घालून घेतला. आता हा कांदा आपल्याला छान असा मऊसूद होईपर्यंत परतायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला ना, मऊ झाला की मग तो खायलासुद्धा छान लागतो. रंग बदलेपर्यंत परतायचा नाही आहे. हलकासा त्याला गुलाबी रंग आला की त्यानंतरनं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. हे वाटण खूप महत्त्वाचं आहे. नक्की या पद्धतीने वाटण करून पहा तुम्ही. तर पहा, आता मी हे वाटण घातलं की आपल्याला खोबरं छान परतेपर्यंत पुन्हा हे परतवून घ्यायचे. आपला कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतरच यामध्ये वाटण घाला, आधीच वाटण घालायचं नाही आहे. कांदा छान मऊसूत शिजला गेला की मगच वाटण आपल्याला यात घालून घ्यायचे. वाटणसुद्धा 1-1.5 मिनटं मी मीडियम फ्लेमवर परतवून घेतलं. त्यानंतरनं अशा पद्धतीने चौकोनी फोडींमध्ये कट केलेला टोमॅटो घालून घेतला. मी इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो वापरला आहे. खूप जास्त टोमॅटो घालू नका, नाहीतर होणारा पदार्थ थोडासा आंबट होईल. आणि टोमॅटो खूप बारीकही चिरू नका, थोडासा मोठ्या फोडींमध्येच ठेवायचा आहे. टोमॅटो छान असा परतला गेला की यामध्ये सगळ्यात आधी मी हिंग घातलं. त्यानंतरनं कांदा लसूण मसाला, मटण मसाला, बिर्याणी मसाला, बेडगी मिरची पावडर आणि सोबतच थोडी धना पावडर आणि हळद घालून घेतली. आपण यामध्ये आधी लाल तिखट हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे आपण याला कांदा लसूण मसाला थोडा कमी प्रमाणात वापरला आहे. त्याचबरोबर मटण मसाला आणि जो बिर्याणी मसाला आहे त्यामध्ये सुद्धा खडे मसाले असतात, तर मग ते थोडेसे असे झणका मारतात. तर तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण ठरवायचे. पहा, मसाले घातल्यानंतरनं आपल्याला कमीत कमी 1 मिनिटभर हे बारीक गॅसवर परतवून घ्यायचं. म्हणजे मसाल्यांचा जो आरोमा असतो ना, तो छान खुलून येतो आणि होणारा पदार्थसुद्धा छान होतो. पहा, व्यवस्थित असा मसाला आपला परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये बटाटा आणि वाटाणा घालून घेऊया. तर इथे मी संपूर्ण पाणी निथळून घेतले आणि आता हा बटाटा आणि वाटाणा यामध्ये घालून घेतला. तुम्ही बटाटा आणि वाटाण्यासोबत गाजर, फ्लावर किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या, पनीर वगैरे सुद्धा घालू शकता. तर पहा, आता आपण हा बटाटा आणि वाटाणा छान असा परतवून घेऊया मसाल्यांसोबत. 1-1.5 मिनटं तरी परतायचे. या रेसिपीला आहे ना, फक्त सगळे पदार्थ परतण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, नाहीतर मग बाकी ही रेसिपी पटकनी होऊन जाते. बऱ्याचदा काय होतं, स्वयंपाकाचा सुद्धा कंटाळा आलेला असतो, पण काहीतरी चांगलं करायचं असतं. त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने मसाले भात जर केलात ना, तर खात्रीने सांगते घरात सगळ्यांना आवडेल. आणि सोपी पद्धत आहे, फार काही लागत नाही. फक्त कांदा टोमॅटो चिरायचा आहे आणि छोटंसं वाटण तयार करायचे की झटपट आपला मसाले भात तयार होतो. आता इथे पहा, मी आहे ना इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतरने यामध्ये घालून घेतले. आता तांदूळ यात घातल्यानंतरनं सुद्धा आपल्याला हा भात छान असा परतवून घ्यायचा आहे. अगदी या पद्धतीने पहा, हे तांदूळ छान परतायचे. गॅस मी मीडियम ठेवला आहे. मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनटं मी हे परतवून घेणार आहे. असं आधी तांदूळ परतल्यामुळे काय होतं, भात छान मोकळा होतो आणि चवीलासुद्धा छान होतो. तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. तर पहा, इथे जवळपास 2 मिनटं झालेली आहेत आणि मी छान असा हा तांदूळ या सगळ्या मसाल्यांसोबत परतवून घेतलेला आहे. मीडियम फ्लेमवर सतत हलवत हा तांदूळ परतवून घ्या. आता तुम्ही जितका तांदूळ घेतला आहे ना, त्याच्या डबल पाणी घालायचं. जर इंद्रायणी तांदूळ वापरत असाल तर तुम्ही 1 ग्लास जर तांदूळ घेतलेत ना, तर 2 ग्लासाला थोडंसं कमी पाणी घाला, कारण इंद्रायणी तांदळाला पाणी थोडं कमी लागतं. पण जर तुम्ही मोगरा बासमती किंवा मग कोणत्याही प्रकारचा कोलम वापरत असाल ना, तर जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचे. आता इथे शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करा. कोमट किंवा गरम पाणी घाला, थंड पाणी घालू नका यामध्ये. तर पहा, मी इथे पाणी घातल्यानंतरनं हे सर्व छान मिसळून घेतलं. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पण त्यापूर्वी मी इथे पहा 1 चमचाभर तूप घेतलेले. तुपामुळे कोणत्याही मसाले भाताला खूप छान फ्लेवर येतो. आता तुम्ही हवं तर हे तूप ना, ज्यावेळेस आपण फोडणी तयार करतोय ना, त्यावेळेससुद्धा घालू शकता किंवा मग असं वरतूनसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतरनं आपल्याला कुकर लावून ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या केल्या की 2 मिनटासाठी फक्त गॅस बारीक ठेवायचा आणि मग गॅस बंद करून टाकायचा. असं केल्यामुळे भात छान मोकळासुद्धा होतो आणि परफेक्ट असा शिजलासुद्धा जातो. तर पहा, इथे आपला भात तयार झाला आहे. तुम्हाला मी खोलून दाखवते. अप्रतिम झाला आहे आणि इंद्रायणी तांदूळ असूनसुद्धा आहे ना, छान असा मोकळा होतो आणि खूप चवीला छान लागतो. वरतून भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर ॲड केली आहे मी. आता आपण हे मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित मोकळा सुटसुटीत भात तयार झाला आहे.
आणि ना कुकर असा जरा फक्त वाफ गेली ना की लगेच झाकण काढून ना एकदा भात हलवून घ्यायचा, म्हणजे तो छान मोकळा राहतो आणि मसालासुद्धा सगळीकडे असा परफेक्ट बॅलन्स होतो. बऱ्याचदा काय होतं पहा, खालचा भात असा कोरडा असतो आणि वरती फक्त तेल आणि मसाले शिल्लक राहतात. तर असं छान मिक्स करून घ्या, म्हणजे सगळीकडे भात एकसारखा असा मसाले लागले जातात. पहा, अप्रतिम असा हा भात तयार झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.